वयाच्या 6व्या वर्षी दृष्टी गमावलेल्या शल जेनिंग्सने पुढे मसाजेस म्हणून अद्भुत कौशल्य आत्मसात केले. त्याचं लग्न झालं. लग्नानंतर बायकोच्या आग्रहाखातर नेत्रचिकित्सकाकडून उपचार करून त्याला परत दृष्टीही आली. पण 47 वर्ष डोळ्याशिवाय जीवन जगलेल्या या शलला ह्या डोळसपणा त्रासदायक वाटू लागला. अशा या एका न्याऱ्या जीवनगतीची ही कहाणी. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. काय काय गोष्टी मनाला चटका लावून जातात आणि जीवनगती कशी न्यारी याचं परत एकदा आपल्याला अनुभव येतो. अशाच आशयाचा जीवनगती ही न्यारी या शीर्षकाखाली मल्हार कृष्ण गोखले यांनी तरुण भारत 29 नोव्हेंबर 2025च्या पेपरात त्यांचा हा लेख प्रसिद्ध झाला होता, विश्वसंचार या सदरामध्ये. तर जीवनगती ही न्यारी या शीर्षकाचा त्यांचा हा लेख. संत सुरदासांच्या करमकी गती न्यारी या काव्यरचनेवरून मराठीत 2 सुंदर रूपांतरं झाली आहेत. 1960च्या दरम्यान गदिमांनी उद्धवा अजब तुझे सरकार ही गीतरचना जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी केली. बाबूजींचं संगीत आणि त्यांचाच आवाज असलेल्या अजरामर गीताने मराठी मनावर राज्य केले. आता 1970च्या दशकात सुद्धा शांताबाई शेळक्यांनी हे बंद रेशमाचे या नाटकासाठी उधो जीवनगती ही न्यारी अशा शब्दांचं पुन्हा एकदा सुरदासांच्या करमकी गती न्यारी याचं सुंदर रूपांतर केलेलं आढळतं. अभिषेक बुवांनी ह्यांना सुरामध्ये बांधलं आणि रामदास कदमांच्या दमदार आवाजाने हे महाराष्ट्रात घराघर पोचलं. संत सुरदास अंध होते. कोणी म्हणतात ते जन्मांध होते, कोणी म्हणतात लहानपणी झालेल्या आजारात त्यांचे डोळे गेले. कसंही असो, समजत्या वयापासून सुरदासांच्या सोबती अंधार हा होता. पण त्याच वयात त्यांना कृष्ण भक्तीची अत्यंत आवड जडली आणि ती हळूहळू इतकी वाढली की त्यांना बाह्यदृष्टीची गरजच लागली नाही. त्यांच्या अंतदृष्टीला कृष्ण परमात्म्याच्या अद्भुत लीला लख लख दिसू लागल्या. तरी म्हणे एकदा त्यांना असं घडलं की राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा या भगवंताचं रूपडं त्यांना प्रत्यक्ष पाहावं वाटलं आणि ही त्यांची अनिवार्य इच्छा अंतःकरणात त्यांची जी उद्भवली. आणि काय आश्चर्य, सुरदासांच्या डोळ्यांच्या ज्योती उमगल्या. भगवंतांचं ते धवधवीत रूप याची डोळा पोट भरून त्यांनी पाहिलं आणि ते भगवंताला म्हणाले, देवा मला आता पुन्हा तू आंधळ कर. तुला पाहिल्यावर आता मला जगात दुसरं काहीही पाहायची इच्छा उरलेली नाही. तेव्हा अशा या महान संतांच्या भक्तराजाच्या मालिकेच्या मालिका अखंडितपणे निर्माण झाल्यात. त्या फक्त आमच्या या भारतवर्षात, अन्य कुठेही नाही. तर असं ही सुरदासांची गोष्ट आणि त्यांची आठवण झाली. याचं कारण असं की शल जेनिंग्स ही जी व्यक्ती आहे ते अमेरिकन मध्यमवयीन इसम आहे. तो अत्यंत उत्तम असा मसाजिस्ट आहे. तो अंधही आहे. अंध व्यक्ती फार मस्त मसाजिस्ट म्हणून काम करतात असं म्हणतात, कारण दृष्टी नसल्यामुळे त्यांचं स्पर्शज्ञान अतिशय तीव्र बनतं. मानवी शरीरातील नसांची, शिरांची गुंतागुंत, स्नायूंना बसलेला मार इत्यादी गोष्टी त्यांच्या बोटांना क्षणात जाणवतात आणि मग कुशलपणे मसाज ते करून तो बिघाड दूर करू शकतात. शल जेनिंग्स आता पाहू शकतो, त्यामुळे सॉलिड वांदे झाले. मसाज करून घ्यायला येणाऱ्या गिराईकांची तुळतुळीत डोकी आणि त्याहीपेक्षा चरबीच्या थरावर थर साचलेली त्यांची ती पोटं पाहून त्याला कसंसं वाटू लागलं आणि म्हणून त्याची कुशल बोटे पूर्वीसारखी काम करीनासे झाले. झालं असं की शल जेनिंग्स हा जन्मांध नाही. वयाच्या 3ऱ्या वर्षी पोलिओ, मॅनेंजायटिस आणि कॅटस्केच फीवर असे 3 रोग त्यांना झाले आणि मग त्या आजारपणात त्याची जीवनाची दोरी बळकट होती म्हणून तो वाचला. मात्र कमरेखालचे शरीर मात्र पूर्ण लोळे पडले आणि दृष्टी मंदावत होत साफ केली. त्याची आई पर्ल लेमन ही मोठी जिद्दीची बाई.
तिने त्याची खूप शुश्रूषा केली आणि हळूहळू त्याची प्रकृती सुधारली. वयाच्या 6व्या वर्षी तो चालू फिरू लागला. नजर मात्र गेली. त्यामुळे अंधशाळेत त्याचे शिक्षण झाले. मग तो मसाज शिकला आणि जॉर्जिया प्रांताची राजधानी अटलांटा येथील एका वैद्यकीय संस्थेत मसाजिस्ट म्हणून तो नोकरीला लागला. शर्लने वयाच्या 51व्या वर्षी बार्बारा नावाची त्याची जी मैत्रीण त्याला भेटली तिच्याशी लग्न केलं आणि मग दोघांचे सूरही चांगले जुळले होते. ही जी बार्बारा होती तिच्या ओळखीचे डॉक्टर ट्रेव्हर वुडहॅम्स हे अटलांटातील एक प्रख्यात नेत्रचिकित्सक होते. त्यामुळे तिला असं वाटलं की शर्लला त्यांच्याकडे आपण त्याचे डोळे तपासून घेऊन काय करता येतं का हे बघावं. 47 वर्ष उलटली आणि आतापर्यंत डोळे नसल्यामुळे त्याचं काही अडत नव्हतं आणि म्हणून शर्लला वाटत होतं की नको जायला. पण बायकोच्या आग्रहास्तव तो तयार झाला आणि मग ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि आशादायक परिस्थिती त्यांना आढळली. नेत्रपटल बरेचसे त्याचे शाबूत होते आणि डोळे येणं तसं अवघड होतं पण अशक्य नव्हतं. वुडहॅमने मग आवश्यक असलेले सर्जरी केली आणि काही काळाने शर्लला काळं भरलेलं त्याचं आयुष्य प्रकाशाने उजळून निघालं. शर्ल आणि बार्बारा दोघांनाही अतिशय आनंद झाला. पण जसजसे दिवस उलटू लागले तसतशी या आनंदाची जागा भीती आणि नैराश्य यांनी घेतली. झालं कसं की शर्लला चेहरे दिसू लागले पण चेहऱ्यावरच्या भावभावना पाहून ते ओळखणं त्याला माहीत नव्हतं. आपण पाहतो वस्तू पण ती काय आपण पाहणं हेही शिकलेली गोष्ट आहे, पण ती शर्लच्या बाबतीत घडलं नव्हतं. त्यामुळे त्याला चेहरे तर दिसत होते पण त्याचा अर्थ त्यांच्या भावना त्याला ओळखू शकत नव्हता आणि त्यामुळे त्याचा गोंधळ उडत होता. त्याला वस्तू पाहण्याची सवयच नव्हती. त्याला वस्तू ओळखू यायच्या त्या स्पर्श आणि गंधावरनं. त्याला वस्तू दिसत होत्या पण काय आहेत ते कळत नव्हतं. अंध असताना तो काठीच्या साह्याने का होईना सहजपणे रस्ता ओलांडायचा, बस पकडायचा, जिने चढून उतरून भुयारी रेल्वे पकडायचा. आता त्याला रस्ता दिसत होता, जिना दिसत होता, पण तो कसा ओलांडायचा, जिना कसा चढायचा हे काही त्याला सुधरेना. पूर्वी एखाद्या पार्टीत गेल्यावर कोण आपल्याशी मित्रत्वाने वागतोय, कोण तुसडेपणाने वागतोय, कोण खोट्या औपचारिकपणाने वागतोय हे त्या शर्लला त्या माणसाच्या नुसत्या एका वाक्याच्या बोलण्यावरून समजायचे. त्याची तीव्र संवेदनशक्ती त्या माणसाच्या बोलण्यातला खरा अंडरटोन अचूक पकडायची. पण आता तसं होईना. शर्लला चेहरे दिसू लागले पण त्यावरच्या भावभावना त्याच्या लक्षातच येईना. सगळ्यात कहर म्हणजे तो बाजारहाट करताना अन्नपदार्थ, फळं अशा वस्तू स्पर्शाने करून हुंगून पाहून एक वेळ कोणाला तरी काही त्याबद्दल वाटलं नसेल, पण घर सजावटीसाठी नवे फर्निचर घ्यायला जेव्हा तो दुकानात गेला तेव्हा टेबल, खुर्च्या, कपाटे, सोफा सेट चाचपून आणि हुंगून पाहायला लागला. तेव्हा विक्रेते त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले. पण शर्लला नाईलाज होता. कोणती वस्तू स्पर्शाने आणि गंधाने ओळखायची त्याला सवय होती. त्याच्या मेंदूला टेबल, खुर्ची पाहून माहीत नव्हती तर स्पर्श आणि गंधाने फक्त माहिती होती. या सगळ्यामुळे तो अतिशय वैतागला. नको ते डोळे असे त्याला वाटू लागले. वास्तविक काही काळानंतर त्याच्या मेंदूला ही पाहण्याची सवय झाली असती, पण सारं काही सुरळीत झालं असतं तर. झालं असं की ह्या सर्वच्या नैराश्यामुळे शर्लला अतिशय डिप्रेशन आलं आणि तो जबरदस्त निमोनिया झाला. बार्बाराने आणि शर्लच्या मित्रमंडळींनी खूप धावपळ करून त्याच्यावर चांगले उपचार करवले. तो त्यातून बरा झाला पण पुन्हा एकदा त्याची नजर साफ गेली. आता शर्लला आनंद झाला की पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं आणि परमेश्वराच्या या चित्रविचित्र जगात अशी ही न्यारी जीवनगती आपल्याला पाहायला मिळते. मला असं वाटलं की मंडळी आपल्यालाही ऐकायला आवडेल म्हणून ही आपल्यापुढे सादर केली. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.